दिल्लीतल्या आंदोलनात 100 पेक्षा जास्त पोलीस जखमी झालेत। विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात जखमा झाल्यात। आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर दिल्लीमध्ये काल मोठ्या प्रमाणात आंदोलन पेटलेलं होतं। संसद भवन परिसरामध्ये ज्यावेळी हे विद्यार्थी पोहोचले त्यावेळी त्यांच्यावर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। त्यापूर्वी जंतर मंतर मैदानावर या सगळ्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। याच सगळ्यांमध्ये पोलीसही जखमी झाले, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याची माहिती समोर येते। तर दिल्लीतल्या आंदोलनात 100 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन हे करण्यात आलेलं आहे। अटी मान्य करा नाहीतर पुन्हा आंदोलन करू। आंदोलक सोनम वांगचुक यांनी ही भूमिका घेतल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे सोनम वांगचुक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। अटी मान्य करा नाहीतर पुन्हा आंदोलन करू असा इशारा सोनम वांगचुक यांनी दिलेला आहे। We are standing for the nation. I am standing for India. Sonam is standing for India. We are standing for the education system. We are standing for the youth, their future, and we will continue to stand for these issues. Thank you.